वसमत येथील मालेगाव रोडवर भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा 15 ऑगस्ट 2026 रोजी उत्साहात पार पडला। या नूतन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्यमंत्री सौ मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। विशेष म्हणजे कार्यालयाचे नाव संकल्प भवन असे ठेवण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार तथा माजी मुख्यमंत्री माननीय श्री अशोकरावजी चव्हाण साहेब उपस्थित होते। हे कार्यालय वसमत विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि भाजपच्या जनसंपर्कासाठी महत्त्वाचे केंद्र ठरेल असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला। या कार्यक्रमाला खासदार श्री रामरावजी वडकुते, आमदार श्री तानाजी मुटकुळे, श्री संजय भाऊ कोडगे, श्री चैतन्य बापू देशमुख, जिल्हाध्यक्ष श्री गजानन घुगे, श्री किशोर भाऊ देशमुख, नांदेड उत्तरचे श्री सुरेश भुमरे, परभणी ग्रामीणचे श्री शिवाजीराव भरोसे। या कार्यक्रमाचे आयोजन आतिश जयप्रकाश दांडेवकर व भाजप परिवार वसमत विधानसभा मतदारसंघाच्या वतीने करण्यात आले। उद्घाटनानंतर वसमत परिसरातील नागरिक, भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनसावली न्यूज वसमतसाठी बाळासाहेब कांबळे। म्हणजे वसमतच्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकाला असं वाटलं पाहिजे की माझा प्रश्न ऐकण्यासाठी आणि माझ्यासाठी उभं राहण्यासाठी कोणीतरी आहे आणि ती ताकद आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला इथे उभी करायची आहे। भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती म्हणून, या जिल्ह्याची संपर्क मंत्री म्हणून मी आपल्याला आज शब्द देते, ज्या ज्या अपेक्षा तुम्ही माझ्याकडून कराल त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम मी या ठिकाणी नेहमीच सातत्याने करत राहीन। आज अतिश भाऊ, आपण सुंदर असं या ठिकाणी संकल्प केलेला, आपण जो संकल्प केलेला आहे तो संकल्प पूर्णत्वाकडे जाणार आहे। मी आज आपल्याला शुभेच्छा देताना एवढंच सांगते की हा संकल्प कार्यालय हे आपल्या ह्या परिसरातील लोकांचा जो विश्वास संपादन करण्यासाठीचं कार्यालय आहे। त्यांनी जे काही अडीअडचणीला आपल्याकडे धावून येतील तेवढ्याच तत्परतेने आपणही त्यांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे। निश्चितच हा वसमत आणि हिंगोली जिल्हा भारतीय जनता पार्टीला मानणारा जिल्हा आहे, कारण की ही सर्व मंडळी कष्टकरी स्वाभिमानी मंडळी आहे। इतक्या सुंदर ह्या वसमत तालुक्यातील शेतकरी बंधू भगिनी इतक्या चांगल्या पद्धतीने काम करतात, स्वाभिमानाने आत्मनिर्भर झालेली ही मंडळी आहे। आणि आपल्या केंद्रातल्या मोदीजींच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून आणखी विकासासोबत जोडायचं काम आपल्याला करायचं आहे। म्हणून आज आपल्याला शुभेच्छा देते। जो संकल्प घेऊन आपण या ठिकाणी कार्यालय उद्घाटन केलंय तो संकल्प पूर्णत्वाकडे जावं अशा शुभेच्छा देते आणि थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, मला अतिशय आनंद आहे की आज वसमत मधल्या भाजपच्या आपल्या कार्यालयाचं उद्घाटन कार्यक्रमाला आम्हा सर्वांना आमच्या दांडेगावकर साहेबांनी निमंत्रित केलं। पण राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही सर्वच काम करत असताना सर्वांच्या मनात भावना हीच आहे की आपला पक्ष ताकदीने पुढे गेला पाहिजे, वाढला पाहिजे, नेतृत्व चांगलं झालं पाहिजे। आणि करायचं असेल तर काहीतरी करावं लागेल ना त्यासाठी। आपण पक्ष बदललो, आलो आपण एके ठिकाणी, चांगली गोष्ट आहे। पण आल्यानंतर आपलं आउटपुट काय आहे, आपण काय करत आहोत, आपल्यामुळे काय घडणार आहे, आपण काय करून दाखवलं हे 3 वर्षानंतर सांगावंच लागणार आपल्याला। आणि त्यामुळे आज ज्वलंत प्रश्न जो आहे तो मराठवाड्यातील मुलांना हाताला काम, रोजगार देण्यासंदर्भामध्ये काहीतरी धोरणात्मक निर्णयाचा फायदा आपण कसा घेऊ शकतो हे महत्वाचं आहे। कमतरता जॉबची नाही आहे, नोकरीची कमतरता नाही आहे, नोकऱ्या उपलब्ध आहे, पण नोकरीसाठी लागणारा हात जो आहे तो क्वालिफाईड आहे की नाही हा खरा प्रश्न आहे। बहुतांश ठिकाणी आपली मुलं म्हणतात साहेब मला चपराशी करून टाका, मला काही नाही, सरकारी नोकरी द्या किंवा चपराशी करून टाका। अरे म्हटलं पुढे जाशील कसा, चपराशाला पगार मिळणार किती, काहीतरी शिकावं लागेल, हाताला काहीतरी नीट, इंडस्ट्रीला काय पाहिजे, उद्योगाला काय पाहिजे की आपलं आत्मसात करावं लागेल। लोक घेतील तर नोकरी घेतील कसं। आणि म्हणून मित्र मला एवढं सांगायचं आहे जे कौशल्य पाहिजे, स्किल डेव्हलपमेंट पाहिजे, जी करायची गरज आहे ते करण्यासाठी खूप आहे। जग पुढे चाललंय, आपण मागे राहतोय। आपण जर जगाच्या बरोबरीने राहिलो तर 100% आपणही पुढे राहू।